12th Physics, Chapter 10, Magnetic Fields due to Electric Current, Part 1st. Dear students, can you recall? Do you know that a magnetic field is produced around a current carrying wire? तर ऑलरेडी तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहात की कोणत्याही करंट कॅरिंग कंडक्टर जे कंडक्टिंग वायर जे कंडक्टिंग वायरमधून करंट फ्लो झाल्यानंतर त्या कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं, प्रोड्यूस होतं. व्हॉट इज द राईट हँड रूल? आता कंडक्टिंग वायरच्या मधून करंट फ्लो झाल्यानंतर सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं. तर त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जे आहे डायरेक्शन शो करण्यासाठी राईट हँड रूल वापरतात. आणि तो राईट हँड रूल जे आहे तर कंडक्टर जे आहे कंडक्टरची डायरेक्शन जे आहे थंब दाखवतो. आपण तो कंडक्टर आपल्या हातामध्ये घेतला असं इमॅजिन केल्यानंतर स्ट्रेच्ड थंब जे असतो हा स्ट्रेच्ड थंब करंटची डायरेक्शन दाखवतो. आणखीन आपण वायरला 4 फिंगर जे आहेत चारही बोट आपण लपेटली तर त्याच्यामध्ये जी डायरेक्शन आहे 4 फिंगरांची ती डायरेक्शन्स त्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन असते. हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहात. Can you suggest an experiment to draw magnetic field lines of magnetic field around the current carrying wire? तर करंट कॅरिंग वायरच्या सराउंडला जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले त्या मॅग्नेटिक फील्डची लाईनची डायरेक्शन ड्रॉ करण्यासाठी आपण एक्सपेरिमेंट प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केला आहे. तो कोणता आहे तर त्याच्यामध्ये आपण छोटा मॅग्नेटिक निडल जे आहे कंपास निडल आपण त्या वायरच्या सराउंडिंगला आपण ठराविक पॉईंटला प्लेस करून त्याची डायरेक्शन जे आहे त्या डायरेक्शनचे दोन्ही टोके जे त्या कंपास निडलची तिथं आपण डॉट ड्रॉ करायचं आहे. आणि हे डॉट जर आपण जोडत गेलो कनेक्ट केले तर हे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात. डू यू नो सोलनाइड? कॅन यू कम्पेअर द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट कॅरिंग सोलनाइड विथ दॅट ड्यू टू बार मॅग्नेट? तर सोलनाइड जे नॉन कंडक्टिंग हॉलो सिलेंडरवरती कंडक्टिंग वायर आपण जर वाऊंड केली आणखीन त्यामधून करंट पास केल्यानंतर त्या करंट कॅरिंग कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. या मॅग्नेटिक फील्डच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आणखीन आपण बार मॅग्नेटच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दोन्हीमध्ये सिमिलरिटी असते. हे पण आपण स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट पॉइंट इज इंट्रोडक्शन. Now consider this animation. Oersted first discovered that magnetic field is produced by an electric current passing through a wire. सायंटिस्ट ओरस्टेड जे आहेत त्यांनी 1820 म्हणजे 1820 मध्ये फर्स्ट शो केलं की कोणतीही कंडक्टिंग वायर जे आहे ह्या कंडक्टिंग वायर ह्या डायग्राममध्ये दाखवले पहा. ह्या कंडक्टिंग वायरमधून जर करंट फ्लो झाला तर ह्या कंडक्टिंग वायरच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. इथं हा करंट चाललेला आहे आणि हा रेड कलरचे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवले बघा. हे मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे ह्या करंट फ्लोईंगमुळं. इफ अ मॅग्नेटिक निडल इज हेल्ड इन क्लोज ऑफ करंट कॅरिंग वायर इट शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड सर्कलिंग अराउंड द वायर. आता ह्याच्या सराउंडिंगला आपण साईडला जर ही मॅग्नेटिक निडल ठेवली, ही मॅग्नेटिक निडल ठेवल्यानंतर हे करंट पास झाल्यानंतर जे सर्क्युलेटिंग मॅग्नेटिक लाईन्स तयार झाल्यात मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन तयार झाल्यात त्या डायरेक्शनमध्ये ही मॅग्नेटिक निडल जे आहे त्याची डायरेक्शन दाखवते. नेक्स्ट हा जे काय करंट फ्लो झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप झालं आहे ह्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन जे आहे आपण ही डायरेक्शन राईट हँड थंब रूल दाखवतो. तर राईट हँड थंब रूल जे आहे इमॅजिन दॅट अ करंट कॅरिंग वायर इज ग्रॅब्ड विथ युअर राईट हँड with the thumb pointing in direction of the current, then your finger curled around in the direction of the magnetic field. म्हणजे आपण हा कंडक्टिंग वायर आहे या कंडक्टिंग वायरच्या या कंडक्टिंग वायरमधून आपण जर करंट फ्लो होत आहे असं कन्सिडर केलं आणि ह्या कंडक्टिंग वायरला आपण आपला राईट हँड जे आहे राईट हँड लपेटलेला आहे असं आपण इमॅजिन केल्यानंतर हा जे स्ट्रेच थंब असतो हा स्ट्रेच थंब करंटची डायरेक्शन दाखवतो आणि ही फिंगर जे आहेत ही फिंगर्स ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात. हा आहे राईट हँड थंब रूल.
Next point is magnetic force. Now consider this animation. In this case, the magnetic force Fm on an electron with a charge minus e moving with velocity v bar in a magnetic field v bar is, तर इलेक्ट्रॉन चार्ज मायनस ई एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये बी बारमध्ये व्ही बार इतक्या व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल, तर तो इलेक्ट्रॉन चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करतो. त्याने एक्सपिरियन्स केला फोर्स एफ एम बार इक्वल टू मायनस ई इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार ब्रॅकेट कंप्लीट इतका येतो. इथं ह्या ॲनिमेशन दाखवले पण हा चार्ज इथं पुढं मूव्ह होत होता. त्या मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तो फोर्स एक्सपिरियन्स केला, त्यानं एक्सपिरियन्स केला फोर्समुळे त्याचा पाथ चेंज झालेला आहे. इथं बघा हा एकूण आलेला चार्ज आहे, हा स्ट्रेट लाईनमध्ये होता. त्या फील्डमध्ये एंटर झाल्यानंतर तो त्याचं डायरेक्शन बदललेलं आहे, कारण त्यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्समुळे त्याची डायरेक्शन चेंज झालेलं आहे. आणि त्या इलेक्ट्रॉन चार्जनं किंवा मायनस चार्ज इथं एंटर सर्क्युलेट होतो तेव्हा त्यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे हा फोर्स एफ एम बार इक्वल टू मायनस ई इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस व्ही बार ब्रॅकेट कंप्लीट इतका येतो. इन जनरल फॉर अ चार्ज क्यू द मॅग्नेटिक फोर्स विल बी. आता आपण इथं स्पेसिफिक इलेक्ट्रॉन चार्ज कन्सिडर केलेला आहे. या इलेक्ट्रॉन चार्ज ऐवजी आपण एनी जनरल चार्ज कन्सिडर केला क्यू, तर त्यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे आहे फोर्स एफ एम बार इक्वल टू क्यू इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार ब्रॅकेट कंप्लीट. आपण इलेक्ट्रॉनच्या ऐवजी इथं ईच्या ठिकाणी आपण क्यू रिप्लेस केलेला आहे, म्हणजे एनी चार्जसाठी जनरल चार्जसाठी आहे हे. आणखीन व्ही बार क्रॉस बी बार जे आपण क्रॉस प्रोडक्ट यूज केला तर इथं हे व्ही बार क्रॉस बी बारच्या ऐवजी इथं व्ही बी साइन थिटा इंटू एन कॅप येतं आणि हे क्यू ॲज इट इज आहे. वेअर थिटा इज द अँगल बिटवीन व्ही अँड बी अँड एन कॅप इज युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. तर थिटा हा व्ही आणि बी दॅट इज व्हेलॉसिटी अँड मॅग्नेटिक फील्ड ह्याच्यामधला अँगल असतो. एन कॅप हा युनिट वेक्टर आहे, आणखीन तो फोर्सच्या डायरेक्शनमध्ये असतो. If the force F is 1 Newton act on the charge 1 coulomb moving with speed 1 meter per second perpendicular to B, then we can define the unit of B that is magnetic field. जर आपण 1 कुलम चार्ज 1 न्यूटन फोर्सच्या सानिध्यामध्ये 1 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडनं जर मूव्ह होत असेल, तर त्यावेळेचं असणारं मॅग्नेटिक फील्ड जे बी हे आपण या पद्धतीने देतो बी इक्वल टू एफ बाय क्यू. या ठिकाणी एफ इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा आहे, पण आपण थिटा इथं 90 घेतला आहे, परपॅन्डिक्युलर मॅग्नेटिक फील्ड घेतलेला आहे. साइन 91 येतं, त्यामुळे इथं फक्त क्यू व्ही बी येतं. म्हणजे एफ इक्वल टू क्यू व्ही बी हे इक्वेशन आपण रिअरेंज केल्यानंतर बी इक्वल टू एफ बाय क्यू व्ही येतं. आणि गेन फोर्स आपण न्यूटनमध्ये मेजर करतो, चार्ज कुलममध्ये, व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड. सेकंड हे रिव्हर्स मल्टिप्लाय झाल्यानंतर वरती गेलेलं आहे, त्यामुळं न्यूटन सेकंड अपॉन पर कुलम मीटर हे जे हे म्हणजेच आपण याला टेस्ला म्हणतो. आणि मॅग्नेटिक फील्डचं युनिट जे हे टेस्ला आहे. दिस SI युनिट इज कॉल्ड टेस्ला अँड 1 टेस्ला इक्वल टू 10⁴ गॉस. आणखी 1 टेस्ला जास्त हे 1 टेस्ला म्हणजेच 10⁴ गॉस असतं. इथं ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेलं आहे. हा चार्ज व्ही ह्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतोय. ही स्ट्रेट लाईन आहे, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर हा चार्ज फोर्स एक्सपिरियन्स करतो. आणखीन त्यानं एक्सपिरियन्स केला फोर्स इथं आपण इक्वेशन पाहिलेलं आहे. Now again consider this animation, and in this case if both electric field E bar and the magnetic field B bar are present, the net force on charge Q moving with the velocity V bar is Lorentz force. आता आपण ओनली मॅग्नेटिक फील्ड जे आहे ह्या मॅग्नेटिक फील्डमुळं ॲक्ट होणारा फोर्स पाहिलेला आहे. आता आपण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहेत ह्या दोन्ही फील्ड जर एकाच वेळी अप्लाय केल्या, तर मुव्हिंग चार्ज आहे त्या मुव्हिंग चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स हा लॉरेन्स फोर्स असतो. आणि तो जे फोर्स आहे तो एफ बार इज इक्वल टू क्यू इंटू ई बार प्लस व्ही इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस बी बार ब्रॅकेट कंप्लीट. तर क्यू इंटू ई बार हा इलेक्ट्रिक फील्डमुळे ॲक्ट झालेला फोर्स आहे. क्यू इंटू व्ही बार क्रॉस व्ही बार हा मॅग्नेटिक फील्डमुळे ॲक्ट झालेला फोर्स आहे. दोन्ही मिळून जे फोर्स असतात हा फोर्स लॉरेन्स फोर्स आहे. म्हणजे क्यू इंटू ई हा फक्त इलेक्ट्रिक फील्डमुळे असल्यामुळे आहे, त्यामुळे याला आपण एफ ई म्हणलं.
आणि हा मॅग्नेटिक फील्डमुळे आहे, त्यामुळे आपण त्याला एफएम म्हणलं. आणि इलेक्ट्रिक फील्डमुळे असणारा फोर्स प्लस मॅग्नेटिक फील्डमुळे असणारा फोर्स, दोन्ही फोर्स जे आहेत हा टोटल लॉरेन्स फोर्स होतो. इथे ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवलेले पहा. हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे आणखी इलेक्ट्रिक फील्ड दोन्हीमुळे ॲक्ट झाल्यानंतर ही वायर इकडं ट्विस्ट होते, कारण ह्याच्यावरती फोर्स ॲक्ट झाल्यामुळं हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स फोर्स एक्सप्रेस करतात. त्यामुळं इकडे हे साईडला पुल झालेलं आहे हे वायर्स. त्यातून आपण करंट पास केला, करंट म्हणजे त्यातून चार्जेस फ्लो होतात, इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत इथं दाखवले पाहिजे, हे इलेक्ट्रॉन्स मुलं सुरुवातीला ही वायर अशी व्हर्टिकल होती, साईडला पुल झालेले आहे, कारण त्यावरती इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही प्रकारचे फोर्स ॲक्ट झाले आहेत. आणि हा जे फोर्स आहे हा लॉरेन्स फोर्स आहे. If the velocity v bar of a charged particle is parallel to magnetic field b bar, the magnetic force is 0. आता velocity जे आहे इथं दाखवले बा, v bar क्रॉस v bar जे आहे vb sin थीटा असतं, त्यामुळे थीटा जे आहे दोन्ही डायरेक्शन जे आहेत पॅरल असतील तर थीटा 0 येतो, साइन 0 येतो, त्यामुळे हे फोर्स जे आहे हा 0 येतो. इथं v bar क्रॉस v bar जे आहे vb sin थीटा, त्यामुळे हा फोर्स 0 आल्यामुळे हा इथं मॅग्नेटिक फोर्स 0 येतो इथं. इफ द चार्ज इज स्टेशनरी दॅट इज व्हेलॉसिटी 0. चार्ज जर मूव्ह होत नसेल, व्हेलॉसिटी 0 असेल, तरी पण इथं v 0 आल्यामुळं हे संपूर्ण टर्म जे आहे मॅग्नेटिक फोर्सची हे पण 0 येते, त्यामुळे फोर्स 0 येतो इवन इफ बी इज नॉट इक्वल टू 0. मॅग्नेटिक फील्ड 0 नसेल तरी पण व्हेलॉसिटी 0 असल्यामुळं फोर्स 0 येतो. Next one is cyclotron motion. Consider this diagram. In this case, a particle with a charge q moving with velocity v bar in a magnetic field b bar is directed into plane of the paper. आता ह्या डायग्रामला जे हे प्लेन आहे, डायग्रामच्या ह्या प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड लावलं आणि याच्यामध्ये क्यू हा चार्ज मुव्हिंग होतो व्हेलॉसिटी v न, तर according to Lorentz force law, the magnetic force on the particle will act towards the center of the circle of radius r, and this force will provide centripetal force to sustain a uniform circular motion. तर हा मुव्हिंग चार्ज आहे आणि मुव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे. आणखीन मॅग्नेटिक फील्ड आणखीन ही डायरेक्शन ऑफ मोशन जे आहे याच्यामध्ये 90 डिग्री अँगल आहे, परपेंडिक्युलर आहे, त्यामुळं या चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स असतो. आणि सेंट्रिपेटल फोर्समुळं हा पार्टिकल जे आहे हा पार्टिकल सर्क्युलर मोशन कन्सिडर करतो. आणि हे जे सर्क्युलर मोशन आहे त्याच्यामध्ये सेंट्रिपेटल फोर्स हा याने एक्सपिरियन्स केलेला फोर्स इतका येतो, त्यामुळे हे दोन्ही फोर्स आपण इक्वेट केले. याच्यामध्ये व्ही क्यू इंटू ब्रॅकेट व्ही बार क्रॉस व्ही बार जे आहे हे व्ही बी साइन थिटा येतं, पण थिटा ही 90 असल्यामुळं ओनली क्यू व्ही बी येतं या चार्जनं एक्सपिरियन्स केलेला फोर्स. त्यामुळे क्यू व्ही बी हा या चार्जने एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे आहे हा सेंट्रिपेटल फोर्स इतका येतो. आपण सेंट्रिपेटल फोर्सला हे इक्वेट केलेलं आहे mv स्क्वेअर बाय आरला. आर ही रेडियस आहे, व्ही व्हेलॉसिटी आहे, एम हे तिथं मास आहे पार्टिकलचा, क्यू हा चार्ज आहे पार्टिकलचा, व्ही ही व्हेलॉसिटी आहे आणि बी ही एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शनमधलं मॅग्नेटिक फील्ड व्हेलॉसिटीला. एक व्ही कॅन्सल होईल इथं, एक व्ही कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग इक्वेशन जे रिअरेंज केल्यानंतर हे आर इकडं आणल्यानंतर एम व्ही इक्वल टू क्यू बी आर येतं, पण एम व्ही म्हणजेच हे मोमेंटम आहे, तर मोमेंटम हे क्यू बी आर येतं ह्या चार्जचं. मुव्हिंग चार्ज आहे बाहेरच्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये. नेक्स्ट पॉइंट इज cyclotron accelerator. This cyclotron accelerator is invented in 1934. Now consider this diagram of this cyclotron accelerator and corresponding animation of this cyclotron accelerator. Here the cyclotron is a charged particle accelerator accelerating charged particles to high energies. तर सायक्लोट्रॉन हा चार्ज पार्टिकल एक्सेलरेट करतो, आणखीन ते पार्टिकल्स हाय एनर्जीपर्यंतची एनर्जी वाढवतो, ह्याला आपण सायक्लोट्रॉन एक्सेलरेशन असे म्हणतो. तर यामध्ये जे तत्व वापरलेलं आहे, प्रिन्सिपल यूज्ड इन दिस सायक्लोट्रॉन एक्सेलरेटर इज द मॅग्नेटिक फील्ड पुट्स द पार्टिकल दॅट इज आयन इन टू सर्क्युलर पाथ अँड हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड एक्सेलरेट्स इट. तर याला आपण जे अप्लाय केलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे हे अप्लाय केलेलं मॅग्नेटिक फील्ड त्या चार्ज पार्टिकलला किंवा आयनला सर्क्युलर पाथमध्ये मेंटेन करतं.
आणखीन हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड जे अप्लाय केलं आहे हे हाय फील्ड इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्या चार्ज पार्टिकलला एक्सलरेट करतं. आणखीन फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ चार्ज पार्टिकल इज इनडिपेंडंट ऑफ इट्स एनर्जी इन अ मॅग्नेटिक फील्ड. तर या मॅग्नेटिक फील्डमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन जे आहे ही फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन इंडिपेंडंट ऑफ एनर्जी असते ह्या सायक्लोट्रॉन एक्सेलरेशनमध्ये. प्रिन्सिपल परत एकदा बघा. तर मॅग्नेटिक फील्ड त्या आयनला सर्क्युलर पाथमध्ये मेंटेन करतं. आणखीन इलेक्ट्रिक फील्ड हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड ही त्याला एक्सेलरेट करते. आणखीन फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन जे आहे ही इंडिपेंडंट ऑफ एनर्जी असते. दिस इज द प्रिन्सिपल युज्ड इन दिस सायक्लोट्रॉन एक्सेलेटर. नाव इथे ह्या ॲनिमेशनमध्ये दाखवले पहा. याचं हे सायक्लोट्रॉन एक्सेलेटर आहे. हा डायग्राममध्ये पण आहे. हा सायक्लोट्रॉन एक्सेलेटर याचे 2 डीज असतात. त्याला हे हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलेलं आहे. ही हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड आहे अप्लाय केलेली. हे नेहमी बदलत असते प्लस मायनस इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन. आणखीन ह्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड लावलेलं असतं. ह्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड प्लेनला परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं असतं. ते मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन आहे पहा. येलो कलर दिसतं हे मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये सेंटरला इथं चार्ज जनरेट झाल्यानंतर हा चार्ज सर्क्युलर डायरेक्शनमध्ये रोटेट होतो. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन ऑफ दिस सायक्लोट्रॉन एक्सेलेटर. आता आपण सायक्लोट्रॉन एक्सेलरेशनचं कन्स्ट्रक्शन रचना जी आहे त्या इन्स्ट्रुमेंटची ते पाहिजे. त्यासाठी हे ॲनिमेशन पहा. याच्यामध्ये हे सायक्लोट्रॉनचं कन्स्ट्रक्शन आहे. Cyclotron consists of two semicircular discs like metal chambers D1 and D2 called Ds. तर डायग्राममध्ये दाखवले बघा हे 2 असे डी शेपचे 2 डी असतात D1 आणि D2. त्याला डीज म्हणतात. A uniform magnetic field B is applied perpendicular to plane of the Ds. ह्या 2 डी शेपच्या ह्या प्लेट्स आहेत. त्याला डायरेक्शन युनिफॉर्म परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं असतं. An alternating voltage up to 10,000 volt at high frequency 10 megahertz हे अप्लाइड फ्रिक्वेन्सी आहे इज अप्लाइड बिटवीन 2 डीज. ह्या 2 डीजला इथं इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं. अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे हे नियर अबाउट 10,000 व्होल्ट असतं आणि 10 मेगाहर्ट्स इथं हे अप्लाय केलं ऑसिलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड आहे. अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे याला अप्लाय केले दोन्ही डीजला. पॉझिटिव्ह आयन आर प्रोड्युस्ड बाय गॅस आयोनायझिंग सोर्स केप्ट ॲट पॉईंट O इन बिटवीन 2 डीज. तर या 2 डीच्या सेंटरला पॉझिटिव्ह आयन्स जनरेटर असतो. गॅस आयोनायझिंग सोर्स असतो. त्या गॅस आयोनायझिंग सोर्समधून ते आयन्स बाहेर येतात. या दोन्ही या डी जे आहेत डीच्या सेंटरला असतं ते. द इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड्स एक्सेलरेशन टू द चार्ज पार्टिकल आयन. तर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे इलेक्ट्रिक फील्ड चार्ज पार्टिकल्सना एक्सेलरेट करतं. Now next one is working of this accelerator, cyclotron accelerator. Again consider this animation. Once the ion is emitted, it accelerates due to negative voltage of T and performs a semicircular motion within the T. तर इथं आयन्स इमिट झाल्यानंतर काय होतं, हा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो. निगेटिव्ह हे डी जे यामध्ये अट्रॅक्ट होतं इकडं. तेव्हा हे इथं चार्ज इमिट झालेला आहे. हा निगेटिव्हकडे अट्रॅक्ट झालेला आहे डीकडे. Whenever the ion moves from one D to other D, it accelerates due to the potential difference between the two Ds and again performs semicircular motion in the other D. तर हा निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होतो त्यावेळी एक्सेलेट होतो. परत हा मुव्हिंग चार्ज आहे. मुव्हिंग चार्ज सब्जेक्टेड टू एक्स्ट्रामॅग्नेटिक फील्ड त्यामुळे तो सर्क्युलर पाथ फॉलो करतो. आणखीन इथं सर्क्युलर पाथ फॉलो केल्यानंतर परत हा दुसऱ्या डीमध्ये एंटर होते त्यावेळी हे पोटेन्शियल जे आहे ह्या पोटेन्शियल डिफरन्समुळं तो एक्सेलरेट होत असतो. आणखीन सर्क्युलर पाथ फॉलो करत असतो. हेन्स द आयन इज ऑलवेज एक्सेलरेटेड. इट्स एनर्जी इंक्रीजेस अँड द रेडियस ऑफ इट्स सर्क्युलर पाथ ऑल्सो इंक्रीजेस मेकिंग द एंटायर पाथ इज स्पायरल. आता इकडं हे परत इथं आल्यानंतर हा चार्ज याची पोलॅरिटी चेंज होते. आणखीन
हे परत मायनस प्लस असा हा चार्ज काय होतो सर्क्युलर पाथ फॉलो करते. इन्क्रीजिंग रेडियस असते सर्कलची, हे पाथ दिसते डायग्राममध्ये दाखवले. याची इन्क्रीजिंग रेडियसमध्ये हा पाथ ॲक्सेलरेट होतो. प्रत्येक इन्स्टंटला याची स्पीड वाढतं, एनर्जी वाढत असते. हा बघा इथं दाखवलेलं आहे. या प्रकारे हा ॲक्सेलरेटिंग चार्ज आहे, प्लस त्याचं रेडियस जे आहे, ही रेडियस ह्या सर्कलची इन्क्रीज होत चाललेली आहे, वाढत चाललेली आहे आणि स्पायरल असते ही रेडियस. असा हा सायक्लोट्रॉन आहे, याचं वर्किंग आहे हे. आता नेक्स्ट आपण या कॅल्क्युलेशनमध्ये टाइम पिरियड ऑफ आयॉन मुव्हिंग इन सेमी सर्क्युलर पाथ फ्रॉम इक्वेशन एम व्ही इक्वल टू क्यू बी आर, हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशन आपण याचा आता एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी जे टाइम लागेल तो टाइम पिरियड आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. तो टाइम जे आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. पण यामध्ये डिस्टन्स जे एक सर्कलमध्ये 2 पायर असतं सर्कम्फरन्स डिवाइड बाय व्हेलॉसिटी. हे 2 पायर ॲज इट इज आहे. व्हेलॉसिटी जे आहे इथून ह्या इक्वेशनवरून क्यू बी आर बाय एम येतं. इथं क्यू बी आर बाय एम हे इन्व्हर्ट मल्टिप्लाय केलेलं आहे. त्यानंतर इथं रिअरेंज केल्यानंतर हे आर कॅन्सल झालेलं आहे. 2 पाय एम बाय क्यू बी, दिस इज टाइम पिरियड. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन, एक रिव्हॉल्युशनसाठी लागणारा टाइम जे आहे हा एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे एक स्पायरल पाथ कंप्लीट करण्यासाठी. ॲक्च्युली पूर्ण सर्कल होत नाही कारण इन्क्रीजिंग रेडियस असते, त्यामुळे त्याला लागणारा टाइम पिरियड इतका लागतो. त्याच्यानंतर द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन सायक्लोट्रॉन फ्रिक्वेन्सी जी आहे, ही फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड, टाइम पिरियडचा आपण रेसिप्रोकल घेतला 1/t हे फ्रिक्वेन्सी असते. हे आपण टीची व्हॅल्यू तर काढले, हे इन्व्हर्ट केली. क्यू बी बाय 2 पाय एम ही फ्रिक्वेन्सी असते. आणखीन कायनेटिक एनर्जी ऑफ द आयॉन किंवा प्रोटॉन विल बी, ह्याची कायनेटिक एनर्जी आहे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला के इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर, then half m as it is, putting velocity, this velocity here qb by qb r by m, squaring this q square b square r square by m square. इथलं एक m कॅन्सल होतं, हे एक m कॅन्सल होऊन तर डिनॉमिनेटरला एक m राहतं. त्यामुळे के इक्वल टू क्यू स्क्वेअर बी स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2m. आर एक्झिट म्हणजे एक्झिटच्या वेळची जी रेडियस आहे ती आहे, पार्टिकल ज्यावेळी बाहेर पडत असतो त्यातून त्यावेळची रेडियस. बी हे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड आहे, क्यू चार्ज आहे, एम हे त्याचं मास आहे आणि त्याची असणारी ही कायनेटिक एनर्जी आहे. हे फ्रिक्वेन्सी आहे. आणखीन हा टाइम पिरियड आहे, हे सायक्लोट्रॉन एक्सेलरेशनचा पार्टिकलचा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज